नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेमनाथ मोठ्याबाईंच्या खोलीत त्यांना आवाज देत येतो तेव्हा मोठ्याबाई तिथे नसतात. प्रेमनाथ त्यांना इकडे तिकडे शोधायला लागतो आणि म्हणतो की सासूबाई, अहो कुठे गेलाय तुम्ही? तेव्हा मोठ्याबाई त्यांच्या पाठीमागून येतात आणि रागाने म्हणतात की हे काय आहे, घराची मालकी नाही मी, घरातच असणार ना, दुसरे कुठे असणार आहे? यावर प्रेमनाथ म्हणतो की हो हो घरातच असणार, विंजे सरकारांचं याच्यावर जोरदार अनुमोदन आहे. यावर मोठ्याबाई म्हणतात की ते असू द्या, बोला काय सकाळ सकाळ काम आहे? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई आपल्याला जायचं होतं ना. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की कुठे? तेव्हा प्रेमनाथ सांगतो की अहो ते पोपटरावांना भेटायला जायचं होतं ना. आणि हे ऐकून मोठ्याबाई थोड्याशा घाबरतात आणि म्हणतात की हो विसरलेच होते. आणि ते म्हणतात की चला पटकन आवरते आणि म्हणतात की चला. प्रेमनाथ म्हणतो त्या भूताच्या नादात विसरला होता ना तुम्ही, त्या भूताला एवढी काही घाबरायची गरज नाही हो, काय करणार आहे ते भूत, आणि जर घाबरत असाल ना तर गंडेदोरे बांधा हातात. हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात की हो घाबरते मी भूताला, तुम्ही नाही का घाबरत? यावर प्रेमनाथ म्हणतो की आम्ही, अहो सासूबाई प्रेमनाथ विंजे सरकार म्हणजे या अशा फालतू दाढीवाल्या साडीवाल्या भूताला आपण घाबरत नसतो. आणि तेव्हा मोठ्याबाई हातामध्ये परफ्यूमची बॉटल घेऊन प्रेमनाथवर उगारतात. प्रेमनाथ खूपच घाबरून जातो. तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात आणि म्हणतात की बिना दाढीच्या साडीवाल्या बाईलासुद्धा घाबरता तुम्ही आणि बोलता. आणि म्हणतात की बरं जाऊ दे, पोपटरावांनी तुमच्या श्रीमुखात लावली होती ना तेव्हा पण तुम्ही असेच घाबरला होता आणि दबलाही होता. त्यामुळे हे असल्या नुसत्या गोष्टी मला सांगायच्या नाही आहेत, चला निघा, आवरून येते मी, खाली थांबा. तेव्हा प्रेमनाथ तिथून निघून जातो. आता यानंतर इकडे आपण पाहतो की इंदू मंदिरात अभ्यास करत बसलेली असते. मात्र इंदूचं लक्ष अजिबात तिथे नसतं. तिला सारखं ते दाढीवालं साडीवालं भूत समोर दिसत असतं आणि इंदू खूप अस्वस्थ झालेली असते. तेव्हा तिथे गोपाळ येतो आणि इंदूला आवाज द्यायला लागतो. मात्र इंदूचं अजिबात लक्ष नसतं. गोपाळ मोठ्याने आवाज देतो तेव्हा इंदू गोपाळकडे बघायला लागते. तेव्हा गोपाळ विचारतो की काय, कुठे लक्ष आहे? इंदू म्हणते की कुठे नाही रे, ते कालचं आठवत होते. गोपाळ म्हणतो की इंदे कालचं, ते दाढीवाले साडीवाला माझ्या हातातून सुटला नशीब, त्याचं जर सापडलं असताना असा धुतला असताना, अगं डाकू आहे मी, डाकू. हे ऐकून इंदू खूप हसायला लागते आणि म्हणते की तू? यावर गोपाळ म्हणतो की हो मग, अरे माझ्या ताकदीच्या नादाला लागू नको. तुला माहिती नाही अजून, मोठे मोठे पैलवानसुद्धा लोळून काढू शकतो मी. आणि हा गोपाळ ग्रेट काय काय करू शकतो तुला नाही माहिती आहे. हे ऐकून इंदू खूप हसायला लागते. इंदू म्हणते की अरे खूप विचित्र होतं रे ते भूत, एवढी मोठी वेणी, अंगावर साडी, एवढं मोठं कुंकू आणि त्याच्यावर दाढी. गोपाळ म्हणतो अगं तूच तर म्हणाली होती ना की विठुरायाचं नाव घेऊन डोळे बंद केले होते आणि काहीच नाही दिसलं मला. यावर इंदू म्हणते की अरे त्याच्या आधी बघितलं होते मी आणि ते बघितल्यावरच डोळे बंद केले घाबरून. तितक्यात तिथे पप्या ओरडत येतो आणि गोपाळला धडकतो. इंदू आश्चर्याने विचारते की काय रे पप्या, एवढा ओरडला का आणि आत काय करत होता? तेव्हा पप्या म्हणतो की ते भूत. इंदू रागाने म्हणते की आतमध्ये कसं? तेव्हा पप्या म्हणतो की ते भूताचं चित्र काढत होतो आणि ते उभे आहे तसंच झालं. हे ऐकून इंदू आणि गोपाळ खूप आश्चर्याने पप्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात की चल चल दाखव, असं म्हणून ते पप्याला घेऊन जातात. आता यानंतर इकडे आपण पाहतो की मोठ्याबाई प्रेमनाथ पोपटरावांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता मोठ्याबाई आणि प्रेमनाथ पोपटरावांची वाट बघत बसलेले असतात. तेव्हा मोठ्याबाई कोणाला तरी फोन करत आवाज येत नाही म्हणून त्या खिडकीच्या दिशेने हॅलो हॅलो करत असं जातात आणि त्यांचं लक्ष अचानक खिडकीमधून समोर जातं. तेव्हा पोपटराव हळूहळू दबक्या पावलांनी कुठेतरी जात असतात आणि त्यांना तिथे एक माणूस भेटतो आणि त्यांच्याशी ते बोलून परत हळूच त्यांना घेऊन थोडंसं लांब निघून जातात. तेव्हा मोठ्याबाई स्वतःशीच म्हणतात की पोपटराव नक्की कुठे गेलेत? आता मोठ्याबाईसुद्धा पोपटरावांच्या पाठीमागे हळूहळू जायला लागतात आणि पोपटरावांचं बोलणं एका झाडामागून चोरून ऐकायला लागतात. पोपटराव कोणाला तरी म्हणत असतात की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दहशत दिसली पाहिजे, अख्खी विठूची वाडी ना अशी चळचळ कापली पाहिजे. तर इकडे आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ पप्याने ते चित्र काढलेलं बघत असतात. गोपाळ रागाने म्हणतो की इंदे हाच आहे का गं तो? इंदू म्हणते की 500% हाच आहे. पप्या लय भारी काम केलंस बघ तू. तर दुसरीकडे आपण पाहतो की पोपटराव ज्या माणसाशी बोलत असतात तोच माणूस असतो ज्याचं चित्र पप्याने रेखाटलेलं असतं. तो माणूस म्हणजेच दाढीवाला साडीवाला पोपटरावांना म्हणत असतो की तुम्ही काहीच काळजी करू नका. आता पोपटराव म्हणतात की आम्ही असं सहजासहजी कोणालाही सोडणार नाही. आता मोठ्याबाईंचा पाय अचानक कशावरती तरी पडतो आणि थोडासा आवाज होतो. पोपटराव इकडे तिकडे बघायला लागतात की कोणी आहे
आणि मोठ्या बाई घाबरून एका झाडामागे लपून बसलेल्या असतात. आता इकडे आपण पाहतो की इंदू ते चित्र हातामध्ये घेऊन विचार करत म्हणते की गोपाळ हा आपल्या गावचा तर वाटत नाही आहे. आता गोपाळसुद्धा ते चित्र हातात घेऊन म्हणतो की आपल्या विठूच्या वाडीतील प्रत्येक दाढीवाल्याला ओळखतो मी, पण या भुरट्याला मी काही कुठे बघितलं नाही आहे. आणि तो पप्प्याला विचारतो की पप्प्या तू ज्याला बघितलं तो हाच होता का? तेव्हा पप्प्या म्हणतो की 1000 कोटी लाख टक्के हाच होता तो. हा पप्प्या या माणसाचं थोबाड अजिबात विसरणार नाही. आता गोपाळ इंदूवर वैतागून म्हणतो की हिच्यामुळे झालं आहे सगळं. आणि तो इंदूला म्हणतो की तू जरा लवकर ओरडली असती ना तर मी तिथे येऊन त्याला मारलं असतं. तेव्हा अंताजी तिथे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात. ते विठुरायाला नमस्कार करतात. तेव्हा त्यांना आतून गोपाळचा आवाज येतो. गोपाळ इंदूवर खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की त्याचे बसायचे उठायचे वांदेच केले असते मी. हा आवाज ऐकून आता अंताजी आतमध्ये जातात आणि गोपाळला विचारतात की काय गोपाळ शेठ कोणाचे वांदे करताय? गोपाळ, पप्प्या आणि इंदू अंताजीला बघून खूप शॉक होतात. अंताजी म्हणतात की काय झालं, मला असं बघून दचकला का आणि काय विषय आहे का? तेव्हा गोपाळ त्यांच्या हातातील ते ड्रॉइंग दाखवत म्हणतो की याचा विषय क्लोज करायचा आहे. आणि अंताजींना विचारतो की काका तू याला कधी आपल्या विठूच्या वाडीमध्ये बघितलं आहे का किंवा अड्ड्यावर? अंताजी ते ड्रॉइंग हातामध्ये घेऊन त्याच्याकडे बघायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ ऑफिसमध्ये निवांत बसलेला असतो. आता मोठ्या बाई आतमध्ये येतात आणि घाबरत प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू पटकन चला आणि निघायचं आहे आपल्याला घरी. पोपटरावांचा कार्यकर्ता तिथे येतो आणि विचारतो की काय झालं मोठ्या बाई, कुठे निघालात? मोठ्या बाई घाबरत सांगतात की आम्हाला अर्जंटमध्ये घरी जावं लागलं आहे, फोन आला होता, अधोक्षच माझा मुलगा जरा आजारी पडलाय ना, आम्ही नंतर भेटतो असं म्हणून त्या प्रेमनाथला घेऊन तिथून निघून जातात. तर दुसरीकडे अंताजी त्या ड्रॉइंगकडे बघत असतात. गोपाळ विचारतो की काका तू याला ओळखतोस का, कुठेतरी बघितलं आहे का याला? अंताजी त्या ड्रॉइंगकडे बघून म्हणतात की अरे हा तर तडीपार गुंड आहे. हे ऐकून पप्प्या, इंदू आणि गोपाळ खूप घाबरतात. पप्प्या घाबरत म्हणतो की तुम्ही ओळखता का याला, कुठे असतो हा? अंताजी म्हणतो की ओळखतो काय, हा माझा वर्गमित्र आहे का आणि मी पत्ते खेळायला जातो म्हणजे काय सगळ्या गुंडांशी माझा संबंध आहे का, मी ओळखतो का त्यांना? आणि चिडून म्हणतात की काही बोलतो हा. आता गोपाळ पप्प्यावर ओरडत म्हणतो की पप्प्या शांत बस, काही काय बोलतो? आणि परत म्हणतो की काका मी ओरडलं आहे त्याला, चुकलं त्याचं. आणि परत विचारतो की काका तुला याचं नाव माहिती आहे का? तेव्हा अंताजी सांगतात की याचं नाव मांजा, खूप डेंजर आहे हा. पतंगाचा मांजा हात कापतो हा मांजा, लोकांचे गळे कापतो. गोपाळ विचारतो की मग हा कुठे सापडेल? अंताजी विचारतात काय रे तुम्ही तिघे मगापासून एवढी का चौकशी करतात, काय काम आहे? तेव्हा इंदू सांगते की अंताजी काका पप्प्याने जे दाढीवालं साडीवालं भूत बघितलं होतं ना तो माणूस हाच आहे, सेम टू सेम असाच होता. अंताजी म्हणतात की मग काय तुम्ही याला शोधायला जाणार आहात? तेव्हा गोपाळ आणि इंदू मान हलवून हो म्हणतात. अंताजी गोपाळला म्हणतात की गोपाळ अरे नुसत्या भानगडीमध्ये नको पडूस. गोपाळ म्हणतो की पण पकडलं तर पाहिजे ना. आता अंताजी म्हणतात की अरे तडीपार गुंड आहे तो, या पप्प्याने त्याचं चित्र काढायला सांगितलं आणि तुम्ही काढलं आणि ओळखलं सुद्धा, तेवढ्यापुरतंच बस, त्याचा शोध घ्यायला जाऊ नका उगाच, तुमचं अभ्यासाचं वय आहे ना, अभ्यास करा असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराज विचार करत उभे असतात. तेव्हा शकुंतला त्यांच्यासाठी तिथे चहा घेऊन येते. तितक्यात निगोजकर महाराजसुद्धा तिथे येतात आणि ते व्यंको महाराजांना म्हणतात की व्यंको महाराज रामकृष्ण हरी. आता व्यंको महाराज निग्रोस्कर महाराजांना बघून खूप खुश होतात आणि म्हणतात की रामकृष्ण हरी आणि निग्रोस्कर महाराजांना नमस्कार करतात. तेव्हा महाराज म्हणतात की व्यंको महाराज मी फक्त वयाने मोठा आहे, नाहीतर तुमच्या कीर्तनाची गोडी आमच्यापेक्षा काकणभर सरसच आहे. व्यंको महाराज म्हणतात हे बघा सगळी विठुरायाची कृपा आणि बाबांचा आणि गोविंद महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि परत ते शकुंतलाला म्हणतात की शकुंतला महाराजांसाठी चहा घेऊन ये. तेव्हा शकुंतला विचारते की महाराज काय घेणार तुम्ही? निग्रोस्कर महाराज म्हणतात की फक्त चहा नको, नाश्तासुद्धा द्या, पण बांधून द्या, मला लगेच निघायचं आहे. व्यंको महाराज म्हणतात की अहो काय महाराज, आता तर आला आहात आणि लगेच जाण्याची भाषा करता आणि विचारतात की काही गडबडीमध्ये आहात का? तेव्हा निग्रोस्कर महाराज म्हणतात की निमगावला लहान अनाथ मुलांच्या कार्यक्रमाला निघालो आहे, पण मध्येच बातमी कळली तासगाव भोमराई नदीवरचं धरण कोसळल्याचं, गावामध्ये पाणी शिरलं आहे, लोकांना मदतीची गरज आहे, पण तिथला कार्यक्रमसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, मला तिकडे जाता येणार नाही. तिथे माझ्याऐवजी एका धीरोदत्त कार्यकर्त्याची गरज आहे जो तिथली परिस्थिती सांभाळून घेईल. मला तुमचं नाव आठवलं आणि हात जोडून म्हणतात की म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही तिथे माझ्याबरोबर चला, तिथल्या कार्यकर्त्यांशी तुमची ओळख करून देतो, तिथली परिस्थिती जरा सांभाळून घ्या, तिथली सगळी सूत्रं तुम्ही तुमच्या हातात घ्या. आणि हात जोडून विचारतात की महाराज याल ना, तुम्ही कराल ना मदत? व्यंको महाराज म्हणतात की
महाराज अहो काय बोलताय, अहो एवढा मोठं काम तुमचं, पण त्यासाठी तुम्ही माझ्या नावाचा विचार करता, हेच माझं भाग्य आहे. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. आणि विचारतात की सांगा कधी निघायचं आहे. आता निग्रोस्कर महाराज म्हणतात की आत्ता लगेच. व्यंको महाराज थोडेसे टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की आजच. निग्रोस्कर महाराज हात जोडून म्हणतात की काही अडचण असेल तर सांगू नका, तुमच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. आता व्यंको महाराज म्हणतात की नाही महाराज, काहीच अडचण नाही आहे, निघूयात आपण, मी माझं सामान बांधून येतो, असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात. शकुंतलासुद्धा नाश्ता बांधून देण्यासाठी आतमध्ये जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई खूप घाबरलेल्या असतात आणि त्या घाईघाईने घराकडे निघालेल्या असतात. प्रेमनाथ त्यांच्या पाठीपाठी येत त्यांना विचारत असतो की सासूबाई अहो नक्की काय झाले, आमचे मेहुणे तर अगदी ठणठणीत आहेत ना, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं पण हे नाही कळलं. मोठ्या बाई थोड्याशा थांबतात आणि म्हणतात की अधोक्षजला काही नाही झाले आणि सांगतात की पोपटराव दादासाहेब काहीतरी कांड करतायत. मी तिथे पाहिलं की पोपटराव दादासाहेब एका माणसाला घेऊन कुठेतरी चालले होते. मी बघितलं म्हणून मी त्यांच्या मागे मागे गेले, तर एक दाढीवाला माणूस होता पिवळ्या डोळ्यांचा, एकदम डेंजर, आणि ते त्या माणसाशी बोलत होते. मग त्या प्रेमनाथला सांगायला लागतात की पोपटराव काय बोलत होते. आता पोपटराव त्या माणसाला म्हणत होते की प्रत्येकाच्या डोळ्यात दहशत दिसली पाहिजे, अख्खी विटूची वाडी अशी थरथर कापली पाहिजे. हे सगळं ऐकून प्रेमनाथ खूप शॉक होतो आणि विचार करायला लागतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.